लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध। रजनी ब्रँड, पाताच पसंत होईल। लेडीजसाठी ब्राइडल पीस, कॅटलॉग पीस, नऊवारी साडी, पैठणी, कांजीवरम, धर्वावरम, फॅन्सी वर्क, आयरासाठी साड्यांची 110 रुपयापासून असंख्य व्हरायटी। एकदा याल तर पुन्हा इथेच याल। राजेंद्र अशोक पाटुकले, होलसेल कापड व्यापारी, पत्ता शाहू कॉर्नर, सेवा लॉज समोर, इचलकरंजी। नावाप्रमाणेच माणुसकी जोपासत सदैव समाजकार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या माणुसकी फाउंडेशनच्या वतीने इचलकरंजीची वरदायिनी असलेल्या पंचगंगा नदी घाट परिसराची स्वच्छता आणि नदीपात्र जलपर्णी मुक्तीसाठी मोहीम राबविण्यात आली। दरम्यान ही मोहीम सुरू असताना एका व्यक्तीने पंचगंगा नदीपात्रात उडी मारल्याची माहिती मिळताच फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तातडीने त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतदेह काढून त्याबाबतची माहिती पोलिसांना कळवली। इचलकरंजी पंचगंगा नदीपात्राला पुन्हा जलपर्णीचा विळखा पडला आहे। या जलपर्णीतून पंचगंगेला मोकळा श्वास मिळण्यासाठी माणुसकी फाउंडेशनच्या वतीने महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबविली। नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासह घाट परिसरातील नागरिकांनी फेकलेला कचरा गोळा करून त्याचे एकत्रीकरण केले। ही मोहीम सुरू असताना जुन्या पुलावरून एका व्यक्तीने नदीपात्रात उडी मारल्याची माहिती फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना मिळाली। कार्यकर्त्यांनी तातडीने नदीपात्रात उतरून त्या व्यक्तीचा शोध घेतला। ती व्यक्ती मिळाली, पण तोपर्यंत उशीर झाला होता। अखेर तो मृतदेह पात्रातून काढून त्याबाबतची माहिती पोलिसांना कळवली। माणुसकी फाउंडेशनच्या या उपक्रमास आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी भेट देत सामाजिक चळवळीबद्दल फाउंडेशनचे कौतुक करत प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। यावेळी माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र जावळे यांनीही इचलकरंजीतील सामाजिक प्रश्नासंदर्भात माणुसकी फाउंडेशनकडून आपले गाव व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी हवे ते सहकार्य प्रशासनाला करण्याची ग्वाही दिली। मोहिमेत माणुसकी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र जावळे, महानगरपालिका आपत्कालीन व्यवस्थापनाचे संजय कांबळे, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील, महापालिकेचे कर्मचारी व माणुसकी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला।